म्हणजे एक मोठा गाडा मालक होण्याचं स्वप्न आहे तुमचं. हा, म्हणजे सुरुवात दाखवली ते वासराने. वासराने दाखवली सुरुवात. वासराने आताच नाव केले कारण की लोकांना वासरू माहित पण झाला, चर्चेनाला वासरू. त्याचा विषय ठरणार आहे वासरू. तर रे वासरू सर, कारण की आता मागं पालाला एक शिंगीमध्ये तिथूनच लोकांना वासरू वालकायला लागला. कारण की आम्ही हवेली एक्सप्रेस सम्राट या नावानं वासरू असतं, मग लोक दिसली तरी बोलताना हवेली एक्सप्रेस असा. मित्रांनो, तुम्ही खाली बसलेला हा वासरू बघत असाल, खूप चांगला असा गुलालाचा मानकरी झालेला आहे. त्याची माहिती करूया आणि आपण दादांना विचारूया कशी गाडी झाली. दादा नमस्कार, काय सांगाल आजच्या शर्यतीविषयी आणि कोणासोबत गाडी झाली आजची? पहिल्याला वासरूच होता म्हात्रेपाडवाल्यांचा, शर्यत जमवली तिकडे पण वासरत होती, गाडी झाली आपली अंतरण झाली. आणि निवंत बसले वासराची माहिती द्या ना. वासरू घेतला आता पोरा मिळूनच आम्ही नवीन वासरू घेतले. तर वासरू आल्यापासून 3 शर्ती मारल्या, तर चांगल्या पायऱ्या पाळायला. नेवालकरांचा एक शिंगी स्वामी असेल त्याच्याने शर्यत झाली. इथला मानपाडवाल्यांचा बैल होता, परत वडवलीवाल्यांचा बैल होता, त्याच्या गुलाला झाली आपली. आणि वासरू खरेदी करून झाले? वासरू खरेदी कर्जतवरून झाली. कर्जतवरून. आणि 3 वेळेला पळाला, 3 वेळेला गुलाल झाले? हा, नाही त्याच्या आधी काही रेसल बिसल केले का? रेसल नाही, वासरू आणले डायरेक्ट शर्तीच केल्या. डायरेक्ट शर्ती केल्या. मग आता खरेदी किती झाली? खरेदी 40,000. 40,000ची खरेदी. म्हणजे तुम्ही आता या क्षेत्रामध्ये नौका आहात, याच्या आधीची काही बैल आहे तुमची? याच्या आधी आम्ही बैलांच्या पाठी जायचं, तर सगळेही मिळून एक विचार केला का आपण आपला वासरू घ्यायचं. बरोबर. पहिले वजी सोबत पण जायची. बरोबर. आता तुमची ओळख सांगा मला, पूर्ण नाव सांगा आणि कुठल्या नावाने वासराची गाडी पद्धती पण सांगा. आई गावदेव प्रसन्न. वासराची गाडी ग्रुपच्याच नाव बोलतो, म्हणजे आई गावदेव प्रसन्न किंगमेकर ग्रुप चिंद्रन या नावाने. वासराचं नाव सम्राट. सम्राट. म्हणजे येणाऱ्या कालामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता, मुंबई बिंदोरचं भविष्य. 40,000ची फक्त खरेदी आणि 40,000च्या नंतर 3 गाड्या खेळून 3ही गाड्या गुलालात ठेवल्यात. अजून कसं काय नियोजन कसं असते, कोण करतं नियोजन? पोराच करताना सगळे मिळून, सगळ्यांचं मत होतं कुठला बैल घालायचा काय घालायचा, मग सगळ्यांच्या मतान गाडी पळवतो. बरोबर. आतापर्यंत जी 3 बैल सोबत पळाली त्यांनी गुलाल मिळून दिला, त्यांच्याविषयी काय बोलाल? चांगलीच बैला होती. नेवालीकरांचा एक शिंगी स्वामी असेल त्याच्यात झाली, एक बैल सांगून शहर जमवलेली वासरांची, ती पण गाडी झाली. आणि वडवलीवाल्यांचा वासरू होता त्याच्यात पण चांगली झाली ना, मानपाडवाल्यांचा वासरू होता त्याच्यात पण चांगली अंतरण शर्यत झाली. बरोबर. आता वासरू खूप छोटा दिसतोय, वय किती आहे आता? मला वाटतं 13-14 महिन्याचं. 12 महिन्याचा वासरू आहे. 12 महिन्याचा वासरू. आणि तुम्ही सुरुवात पण केली त्याला पळवायची? सुरुवात केली. आणि त्यांच्याकडे होता, तुम्ही कर्जतला तो एक सेलर आहे त्यांच्याकडनं घेतला का कोणी घरच्याकडनं घेतला? आपल्या घरचंच आहेत ते मामा, ते मित्राचे ओळखी होते, मग त्यांच्याकडून घेतला. त्यांच्याकडून घेतला. त्यांच्याकडे पण 4 शर्ती, त्यांच्याकडे पण 4 शर्ती जिंकली वासरू. पाटगावला आणि कामतवाडी. बरोबर. त्या शर्ती रेसल बघून घेतला आपण. आणि आज उसटण्याचं मैदान आज कशी, म्हणजे व्हॉट्सअप वगैरे जमली होती का इथं? नाही, इथं येऊन जमवली, इथं अड्ड्याने येऊन बसले. बघा काय वाटतं तुम्हाला, भविष्य काय वाटतंय? भविष्य वासरू ग्रुपचं नाव करीलच 100%. वासरानं नाव केला पाहिजेच, आमची इच्छा आहे. कारण की वासरू गुलाला नेणं पोरांची पण इच्छा आहे का नाव झाला पाहिजे. बरोबर. आता जातीत कुठल्या जातीत मोडतोय तो? किल्लार जाती ते. किल्लार आहे ना. आणि कलर पण मला वाटतं शुभ्र पांढराच आहे त्याचा. हो. आणि आज उसटणे मैदानाचं तुम्हाला नियोजन कसं काय वाटलं? उसटण्या मैदानाचं नियोजन भारीच असतं. आम्ही उसटण्या मैदानात जास्त करून बैल काढतो, कारण की या मैदानात वासरू गुलाल सोडत नाही. 3 गुलाल झाले. 3 गुलाल झालं वासराचं मैदानात. 3ही गुलाल उसटणे मैदानामध्ये. एक किडकाली मैदानात झाला. म्हणजे 4 गुलाला झाली. हा, 4 झाली. बरोबर. आता पुढचं कसं काय नियोजन असेल मग? आता पायऱ्याचे तुम्हाला पण मागण्या येतीलच आता, कारण आता पायऱ्याची मागणी येतातच. पुढचं आता बघू आपण, आता पायऱ्या झालेला आहे पुढच्या मैदानाला, पण पिसारो मैदानाला पळवणार आहे. पिसारोच्या मैदानात. म्हणजे पिसारो पण आता येतंय. हा, 21 तारखेला पिसारो मैदान आहे तिथे. बरोबर आहे. आता जसं आपला हा खेळ चाललाय, आता तुम्ही नौकच म्हणजे उतरल्यात, काय वाटतं मला सांगा, म्हणजे तुमचं असं मत काय की कसा वाटा खेळ व्हावा? या पोरा सगळी नवीनच आहेत, पण अनुभव आहे पोरांना. आणि खेळ आपण सगळ्या मैत्रीपूर्णच करू, कुणाशी भांडणीचा वाद नाही, काय नाही, सगळी पोरा मैत्रीपूर्णच खेळू. आता तुम्ही एवढ्या जणांचा ग्रुप आहेत, मग पुढे जाऊन तुमचं नियोजन कसं होईल? कारण ज्या वेळेला वासरू पळेल तुमचा, चर्चेत येईल, त्यावेळेला तुमचं कसं काय असेल मत? मग एकमत व्हायला पाहिजे त्यावेळेला. नियोजन पोरांचं एकमत होतच सगळा, कारण की कुणाला जरी पायऱ्याला फोन आला तरी पोरांना विचारल्याशिवाय पायरा होत नाही. कुणी केले काय, म्हणजे पुढच्या पायऱ्यावाल्याला फसवायला नको. आता याने एक केलं त्याने एक केलं तसं नाही, सगळे पोरांना विचारतात, पोरांना हे करून सगळी पोरा बैल ठरवतात. बरोबर. आता इतक्या कमी वयामध्ये तुम्ही पलवाचा निर्णय घेतला, आता त्याच्या इथं 4 आणि त्यांच्याकडे 4, 8 गाड्या झाल्यात. किती दिवसाच्या अंतरात पळवता? कारण 15 दिवसाचा गॅप देतो बैलाला. 15 दिवसाचा ना. बरोबर आहे. कारण जेवढं तुम्ही अंतरात गॅप देऊन पळवाल ना, तेवढं त्याचं भविष्य खूप मोठं होईल. कारण आम्ही गॅप देऊनच काढतो बैल. आता फक्त एक पिसारो मैदानाला काढायचं आहे लवकर. मागं पण आता 20 दिवसाचा गॅप होता, 20 दिवसातून काढला वासरू, वासरांनी गुलाल केला. बरोबर. आता घरी देखरेख कशी आहे? आता कोण नियोजन करते घरी? घरी देखरेख सगळी पोरा चारीला जातात, सगळा पोरा करतात, खानाविना जाईल ते सकाळी. पोरा बैलाजवळ रात्री झोपायला पण असतात. आणि खुराकीमध्ये काय काय असतं त्याला?
खुराकीमध्ये आता खाना आहे, शेंगदाणा पेंड घालतो, उडीद भाड्डा, मक्याचं आहे. बरोबर. आता तुम्ही या खेळामध्ये नौका उतरल्यात, काय वाटतं म्हणजे परवडतं का खेळा, काय बोला तुम्ही तुमच्या माध्यमातून? हा पोरांना खेळ पडवतो, कारण की प्रत्येक पोरा पैसे हौशीसाठी बैल घेतले आणि पोरा हौशी देतात पैसे काढून ज्याच्यावर असतील तो ना खेळ होतं. बरोबर. म्हणजे एक मोठा गाडा मालक होण्याचं स्वप्न आहे तुमचं. हा म्हणजे सुरुवात दाखवली ते वासराने. वासराने दाखवली सुरुवात. वासराने आताच नाव केले, कारण की लोकांना वासरू माहीत पण झाला, चर्चेनाला वासरू. बरोबर. आणि मला वाटतं आता आजची पहिली मुलाखत सुद्धा आहे. याच्या आधी मुलाखत झाल्यात का? मुलाखत झालती एक उसाडण्या मैदानालाच मागं दिली ती मुलाखत. एक ब्लॉगर होता पारस दुर्गे म्हणून त्याच्या. आणि आता ही दुसरी मुलाखत. हा म्हणजे आता चर्चेचा विषय ठरणार आहे वासरू. तर रे वासरू सर, कारण की आता मागं पालाला एक शिंगीमध्ये, तिथूनच लोकांना वासरू वळखायला लागला, कारण की आम्ही हवेली एक्सप्रेस सम्राट या नावानं वासरू असतं, मग लोक दिसली तरी बोलताना हवेली एक्सप्रेस असा. बरोबर. चला आता तुमची लवकरच एक मोठी पण मुलाखत घेऊ. आज थोडक्यात मुलाखत 5-6 मिनिटाची करू. आता पुन्हा एकदा गाडी कुठल्या नावाने पळते ती सांगा शेवटला मला. आई गावदेव प्रसन्न किंगमेकर ग्रुप चिंद्रन. चिंद्रन या नावाने. चला तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि एक माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील की एक मोठे गाडा मालक म्हणून तुमची ओळख हवा या मुंबई बिंजोरला, अशी प्रार्थना करतो. धन्यवाद.